प्रेम बिंगाडे या बौद्ध विद्यार्थ्यांवर शिक्षण संस्थेमार्फत झालेल्या जातीय भेदभावाच्या व अन्यायकारक वर्तनाच्या चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा या मागणीकरिता जनता पॅंथरच्या वतीने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की मॉडर्न कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पुणे, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पुणे या संस्थेच्या प्रशासन व ट्रस्टकडून प्रेम बिंगाडे या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांवर जातीय भेदभाव व अन्यायकारक वर्तन करण्यात आले आहे। सदर विद्यार्थी यांची लंडनमधील हिथ्रो विमानतळावर नोकरी निश्चित झाली होती, परंतु महाविद्यालय प्रशासनाने जाणीवपूर्वक आवश्यक कागदपत्रे वेळेत न देता त्यांच्या संधीवर पाणी फेरले आहे। परिणामी प्रेम बिंगाडे यांना आपल्या ड्युटीवरून राजीनामा द्यावा लागला, जे त्यांचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान करणारे आहे। या सर्व बाबींवर लक्ष देऊन संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जनता पॅंथरचे आकाश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना जनता पॅंथरचे प्रमुख आकाश चव्हाण जय भीम, जय शिवराय। मी जनता पॅंथर अध्यक्ष आकाश चव्हाण। आज आम्ही जनता पॅंथर संघटनेतर्फे अन्यायाची झूंज व रामदास आठवलेचे सच्चे कार्यकर्ते नांदेडचे सर्वजणांना मिळून आज आम्ही माननीय महामहिम द्रौपदी मुर्मू व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना माननीय कलेक्टर साहेबांतर्फे निवेदन केलेले आहे की प्रेम बिराडे हा जो उच्च शिक्षित विद्यार्थी आहे, हा इंग्लंडमध्ये एका विमानतळावर ड्युटीला लागला असता, नोकरीला लागला असता, इथल्या काही मनुवादी संस्थेने व मनुवादी विचारसरणीच्या अध्यक्ष व तेथील काही प्राचार्याने मिळून काटस्थान करून त्याच्या ड्युटीला व समाजातील असे काही होतकरू तरुण आहेत जे पुढे चालून शिक्षण शिकू इच्छित आहेत व उच्च शिक्षण होऊन इंटरनॅशनल दर्जावर ड्युट्या करू पाहत आहेत, त्यांना याने एक इशारा दिलेला आहे की तुम्हाला आम्ही पुढे जाऊ देणार नाहीत। याने जर अशा प्रकारे दुसरीकडे कुठे जर असं आम्हाला आढळून आलं तर आम्ही त्या संस्थेमध्ये घुसून त्या संस्थेला जबाब विचारू। त्यानंतर आमच्या मागण्या अशा आहेत, जनता पॅंथर संघटनेतर्फे आम्ही 4 मागण्या केलेल्या आहेत। सर्वप्रथम मागणी अशी आहे, या प्रकरणामधील सखोल चौकशी करून संबंधित महाविद्यालय प्रशासन व ट्रस्टीवर कठोरात कठोर शासन करण्यात यावे। नंबर 2, प्रेम बिराडे यांच्या नोकरी संदर्भात भारतीय सरकारने इंग्लंड सरकारशी पत्रव्यवहार करून त्यांना पुनः त्याच जागेवर नोकरीस घेण्यात यावे। नंबर 3, प्रेम बिराडे यांच्यावर झालेलं नुकसान व न्याय मिळण्यासाठी त्याची नुकसान भरपाई, जे काय हनन झालेलं आहे ती नुकसान भरपाई या संस्थेने करून देण्यात यावी, असे आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत। आणि याच्यानंतर असं आहे की SC ST ऍक्ट अनुसार जे कोणी संबंधित अधिकारी आहेत, ट्रस्टी आहेत, त्याच्यावर भारतीय संविधान कलम 15 व 17 अनुसार गुन्हा दाखल करावा। त्याने या 15 व 17चा उल्लंघन केलेलं आहे। भारतीय संविधानामध्ये आपले राईट्स, त्याने जे मानवी अधिकार आहेत त्याच्यावर त्याने घनन केलेली आहे व प्रेम बिराडे यांना नोकरीपासून वंचित ठेवलेला आहे व एका विशिष्ट जातीचा बौद्ध आहे म्हणून त्याला नोकरीवर लागू दिलं नाही। हे एक इंटरनॅशनल अट्रॉसिटी ऍक्ट आहे आणि हे या गुन्ह्यानुसार त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आमची जनता पॅंथर संघटनेतर्फे मागणी आहे। ही जर मागणी 10 दिवसात पूर्ण नाही झाली तर आम्ही संबंधित ट्रस्टी व प्राध्यापकाला जोडे मारो आंदोलन कलेक्टर ऑफिससमोर करतो, असे आम्ही शासनाला इशारा देतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय।